नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे. आपला देश प्रगतीपथावर आहे आणि विकासाची अनेक कामं सुरू असतात. उद्योगधंदे, कारखाने, बांधकाम स्थळं अशा विविध क्षेत्रात काम करत असताना कर्मचारी आणि कामगारांची सुरक्षा लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं. कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळणं, सुरक्षा प्रदान करणं असे अनेक उद्देश यामागे असतात. याची आठवण ठेवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं आयोजनही केलं जातं. याविषयी अधिक जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत आत्माराम सुंडकर, संचालक राष्ट्रीय सुरक्षा परिषद नवी मुंबई, जे गेली 37 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यातील 31 वर्ष व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात ते सक्रिय आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आणि आत्ताच मी म्हटलं तसं राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं आयोजन केलं जातं आणि त्याविषयी आम्हाला बरंच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा दिवस याचं आयोजन मुळात का केलं जातं. सर्वप्रथम मी आकाशवाणीचे धन्यवाद मानतो, कारण सुरक्षा दिवस 4 मार्च ह्या दिवसाला महत्त्व देऊन त्यांनी जी एक आपली संघटना आहे राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये नॅशनल सेफ्टी काउन्सिल म्हणतो, त्या आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद मानतो. राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याचा हा एक हेतू आहे की आपल्या देशामध्ये आता बरेच इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, म्हणजे कारखानदारी वाढलेली आहे, फॅक्टऱ्या वाढलेल्या आहेत आणि त्या फॅक्टऱ्यामध्ये अनेक असे कामगार जे रात्रंदिवस काम करत असतात. फॅक्टरी असो किंवा बांधकाम व्यवसाय असो किंवा सर्व्हिस सेक्टर असो, या प्रत्येक सेक्टरमध्ये कामगार हे काम करतच असतात, कारण ते त्या कामाचा अविभाज्य भाग आहेत. आणि त्यांच्या सुरक्षिततेविषयी बरेच काही कायदे कानून आपल्या सरकारने केलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण आहेत आणि राज्यस्तरावर पण आहेत आणि त्याची अंमलबजावणी ते व्यवस्थित करतात. पण लोकांच्या मध्ये एक सुरक्षिततेविषयी जी जागरूकता हवी आहे, असायला पाहिजे, ती थोडी कमी दिसते. ह्याच्यापूर्वी जस्ट मी तुम्हाला एक सांगायचं आहे, असं वाटतं की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे ILO आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय संघटना आहे ती जी कामगारांच्या बाबतीत काम करत असते. त्याने एक अपघाताविषयी एक डाटा प्रकाशित केला होता 2023ला आणि त्याच्याप्रमाणे दरवर्षी जगभरात जवळजवळ 30 लाख लोक मरतात. अरे बापरे, ही जी नंबर आहे फारच आहेत. हो ना. तेच आपण जर आपल्या भारतामध्ये आलो तर भारतामध्ये कारखान्यामध्ये जी लोकांची मरण्याची दर आहे तो दरवर्षी 670 लोक मरतात. हा जवळजवळ 2023चा डाटा आहे, जो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर हे डिपार्टमेंट येतं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ते दरवर्षी हा डाटा पोलिसांच्याकडून त्याची पब्लिश करतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कन्स्ट्रक्शन साईटला किंवा सर्व्हिस सेक्टर ह्याचा डाटा असा अवेलेबल नाही आहे. त्यामुळं ही मानवहानी होते, ह्याला कुठेतरी रोकथाम करणं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या सगळ्यांच्या जबाबदारीबरोबर असतं जो कामगार काम करतो त्याची एक स्वतःची पण जबाबदारी आहे. ज्यावेळेस कामाच्या ठिकाणी काम करतो तर ते सुरक्षितपणे करावं आणि ह्या उद्देशानं हा 4 मार्च एक दिवस असा सिलेक्ट केलेला आहे की चळवळ लोकांच्या मध्ये करावी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं 4 मार्चला हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून ऑल इंडियामध्ये साजरा केला जातो. वा, खूप चांगली संकल्पना आहे की लोकांना जागृत करणं. येस मॅडम. कारण माझे हक्क काय आहेत हे बऱ्याच वेळा त्या कामगारांना माहिती नसतं आणि त्यामुळे मग कामाच्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट वापरणं किंवा हेल्मेट वापरणं अशा गोष्टी पुरवल्यासुद्धा जात नाहीत आणि त्याची मागणीसुद्धा केली जात नाही. पण मग दरवर्षी हा जो दिवस साजरा केला जातो त्याची काही संकल्पना असते का? दरवर्षी संकल्पना असतेच. जे सध्याची परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही एक थीम तयार करतो, त्याला संकल्पना म्हणा. ते थीम आम्ही अगोदरच 1 महिना लोकांना पब्लिश करतो की त्याप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यामध्ये लोक आपापले वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. ह्या वर्षीचं जे थीम आहे ते थीम आहे एंगेज, एज्युकेट
अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी, असं मराठीत मी सांगतो. हो हो. कारण आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यामुळं आम्ही इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही भाषामध्येच आम्ही ह्याचं प्रसार करतो. पण आमच्या प्रत्येक राज्यामध्ये आमचे चॅप्टर आहेत हां. आणि ते चॅप्टर लोकल लँग्वेजमध्ये हे थीम आहे त्याचं ट्रान्सलेट करून फॅक्टरीमध्ये जाऊन लोकांना त्याचा उद्देश करत असतात. लोकांना शिक्षित करा, सशक्त बनवा आणि त्यांची सहभागी घ्या. अच्छा. कारण काम करत असताना तिथे अनेक प्रकारचे धोके असतात आणि ते धोके तुम्हाला मॅनेजमेंटला किंवा कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती करून घ्यायची असेल तर सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असणे फार जरुरी आहेत. त्यात महत्त्वाचा हा कामगार असतो. कामगार आहेत, त्यांच्यावरचे सुपरवायझर आहेत, त्यांच्यावरचे ऑफिसर्स आहेत, ह्या प्रत्येकाचा सहभाग असतो. म्हणून ह्या वर्षीचे थीम करताना आम्ही असं केलं की प्रत्येकाला एंगेज करा. एंगेज म्हणजे पहिले सहभागी करा, त्याच्यानंतर लोकांना एज्युकेट करा म्हणजे शिक्षित करा. कारण जी लोक पर्टिक्युलरली जे कामगार आहेत त्या लोकांना एवढं सुरक्षिततेविषयी माहीत नसतं. समजा एक केमिकल इंडस्ट्री असेल किंवा रासायनिक कारखाना असेल तर त्या कारखान्यामध्ये जी रसायनं आहेत त्याचे प्रत्येकाचे धोके काय आहेत, ते कसे सांभाळावे, त्याच्यापासून आपली सुरक्षा कशी करावी, रसायनं हाताळताना कोणती सुरक्षा उपकरणं वापरावी. कारण कारखान्याचे मालक किंवा मॅनेजमेंट त्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो आपण, PPE म्हणतो, ते देतात. पण त्याचबरोबर त्यांना शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. त्या शिक्षण नंतर ते कुठला धोका आहे ते त्यांना सांगणं, त्या धोक्यापासून कसं सांभाळायचं, ह्या सगळ्या गोष्टीची फार फार आवश्यकता आहे. उदाहरण नागपूरला एक मोठा एक्सप्लोजिव्हमध्ये इन्सिडेंट घडला, एक घटना घडली. त्या जवळजवळ 18 लोक जागीच ठार झाली, म्हणजे मृत्यूपैकी पडली. इथे फार मोठी दुर्घटना आहे. अशा बऱ्याच दुर्घटना आपल्या भारतात झालेल्या आहेत पूर्वी पण. आणखीन त्याच्याबरोबर 23 लोक जखमी झाली, त्यातले जवळजवळ 50% ते 60% लोक काही भाजलेले आहेत. अरे बाप. अशी ती परिस्थिती आहे. तर ह्याच लोकांना ज्यावेळेस तो कामगार त्यांच्या फॅक्टरीमध्ये किंवा कारखान्यामध्ये येतो त्यावेळेला त्यांना त्या कारखान्याची जबाबदारी आहे की त्यांना शिक्षित करणं की बाबा हे जे सामान आहे हे वरून जरी समजा ते हँडलिंग एक एक्सप्लोजिव्ह म्हणतोय आपण हाताळतात, ते 1 फुटाच्या वरतून जरी खाली पडलं त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यासाठी त्यांना कुठली उपकरणं आहेत, ती कशी सांभाळायची, काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. म्हणून एज्युकेशन, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. नंतर एनहान्स, कारण इतकी वर्ष झाली आपल्या भारतामध्ये 1948ला कारखाना नियम आले. जे कारखान्याचे नियम आहेत तर सुरक्षेचे वेगळे नियम आहेत आणि प्रत्येक कारखान्यासाठी वेगळे नियम आहेत. त्याच्याप्रमाणे प्रत्येक कारखाना सुरक्षिततेचे सगळे कायदे हे करत असतो, अंमलबजावणी करत असतो. तरी पण सेफ्टी अशी 100% कधी होत नाही. तुम्हाला 100% अशी खात्री देता येत नाही की आम्ही सुरक्षित आहोत. म्हणून त्यांना दररोज एज्युकेशन देणं, वर्षातनं एक 3 दिवस द्या, 4 दिवस द्या, पण काय नवीन डेव्हलपमेंट आहे, सुधारणा आहे ते त्या वर्कर्सना सांगा. त्यामुळे एज्युकेशन हेच फार फार महत्त्वाचं. त्याच्यावर म्हणून एनहान्स सेफ्टी, ही सेफ्टी जी आहे, सुरक्षा आहे, ती एक टायमाची गोष्ट नाही, रेग्युलर कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळे हा एनहान्स ठेवलं. म्हणून ह्या वर्षीची थीम आम्ही ठेवली एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. आणि पीपल का टाकलं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कुठल्याही कारखान्यामध्ये काम करताना 3 गोष्टींची आवश्यकता असते, जरुरी असते. त्यात पहिला आहे मॅन म्हणजे माणूस, दुसरा आहे मशीन म्हणजे मशीन, आणि तिसरं आहे मटेरियल, साहित्य. तर ह्या 3 गोष्टींमध्ये बघितलं असतं तर सर्वाला आपण महत्त्व कशाला देऊ, मानवाला, मॅनला. म्हणून मॅन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे फार महत्त्वाचा घटक आपल्या कारखान्यामध्ये आहे. त्याची सुरक्षा ही फार फार महत्त्वाची आहे. म्हणून ह्या वर्षीचा आम्ही जो थीम ठेवलेली आहे ती आहे एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल. पीपल म्हणजे लोकांसाठी. हा उद्देश आहे. खूप चांगला उद्देश आहे. ओके. आणि तुम्ही म्हणता तसं खरंच कुठलीही गोष्ट 100% सुरक्षित असू शकत नाही. म्हणूनच त्याला आपण अपघात म्हणतो, की जो अचानकपणे घडतो किंवा लक्षात देऊन सुद्धा काहीतरी वेगळं घडू शकतं. बरोबर मॅडम. पण मग ह्या राष्ट्रीय सुरक्षा एकाच दिवसासाठी असते की वर्षभर त्याचा काही उपक्रम असतात की सप्ताह असतो? कशा प्रकारे या गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं? कारखान्यामध्ये किंवा आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये किंवा कन्स्ट्रक्शन साईटला सेफ्टी ही दररोज चालू असते. ही कंटिन्युअस प्रोसेस, असं नाही आहे आज केली सेफ्टीमध्ये झालं तर त्यांची प्रोसेस चालूच असते. पण
एक ठराविक दिवस असावा की त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या दिवसावरती कॉन्सन्ट्रेशन करून सुरक्षेविषयी काय काम करता येईल का, ह्या उद्देशानं हा एक दिवस 4 मार्च करण्यात आला. हा 4 मार्चची मी पार्श्वभूमी सांगतो. 4 मार्च 1966ला ही राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजे नॅशनल सेफ्टी काउन्सिलची स्थापना भारत सरकारनं केलेली होती. श्रम मंत्रालय, भारत सरकार, ह्याचा एकच उद्देश होता की लोकांच्यापर्यंत पोहोचून सुरक्षेविषयीची चळवळ निर्माण करणे. कारखान्यामध्ये कामगार आहेत, त्या कामगारांमध्ये विषयी सुरक्षेविषयी एक जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा. तर त्याचं उद्दिष्ट काय होतं, कारण सगळ्या श्रोतांना तुम्हाला पण माहिती असेल की आफ्टर इंडिपेंडन्स आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं तसं आपल्या भारतामध्ये हळूहळू कारखानदारी चालू झाली, फॅक्टरी यायला लागल्या आणि जे कारखान्यामध्ये जे कुशल कामगार लागतात काम करण्यासाठी ते त्यावेळेला नव्हते. म्हणजे ते कामगार कुठले होते, जे शेतीवरती काम करत होते तेच लोकांना इथं कामं मिळालं म्हणून ते इकडे यायला लागले. आणि त्यावेळेस शिक्षण पण इतकं खास नव्हतं, म्हणजे एज्युकेटेड लोक नव्हती, त्यामुळं अपघात होत होते ते जादा होत होते. आणि ज्या सरकारच्या यंत्रणा होत्या, जसं मी म्हटलं की फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे, त्या यंत्रणा होत्या पण त्या अपुऱ्या पडत होत्या जसं जसं जादा फॅक्टरी वाढत गेल्या. म्हणून गव्हर्नमेंटला असं वाटलं की तिथे एक इंडिपेंडंट बॉडी असावी की त्यात सरकारी पण म्हणता येणार नाही, खाजगी पण म्हणता येणार नाही. म्हणून भारत सरकारनं अशी एक ही संस्था राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणून स्थापन केली की तिचा उद्देश हाच आहे की इंडस्ट्रीमध्ये जाऊन लोकांना, इंडस्ट्रीच्या कामगारांना मार्गदर्शन करणे, सुरक्षतेविषयी काय काय उपाययोजना कराव्या लागतात ते करणं, जे वेगवेगळे कायदे कानून आहेत त्या कायदे कानूनाविषयी म्हणजे आपल्या कारखान्याच्या मालकांच्यामध्ये किंवा तिथले जे अधिकारी आहे त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना समजावून सांगणे, हा ह्या मूळ उद्देश होता. त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस राष्ट्रीय सुरक्षा परिषद जे अधिकारी होते, कामगारगण होते, ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन किंवा फॅक्टरीमध्ये जाऊन फिल्म स्क्रीन करायचे त्यावेळेस, छोट्या फिल्म, आणि त्याच्यातनं त्यांना कामगारांना उद्देश करायचे ह्या कामामध्ये कोणते धोके आहेत, तर ह्या धोक्यापासून तुम्ही कसं वाचायचं. आणि कारखान्यामध्ये कायमच तुम्हाला सगळ्या धोक्यापासून वाचता येणार नाहीत, हे धोके असतात, त्या काळजी घ्यायची, त्या धोक्यापासून कोणती काळजी घ्यावी आणि त्या धोक्यापासून वाचण्यासाठी कुठलेही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जसं तुम्ही म्हटला इंडस्ट्रीमध्ये पर्सनल प्रोटेक्ट पुरवतात पण त्या लोकांना माहिती नसतं कसं वापरावं. ह्या उद्देशानं ह्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. पण राष्ट्रीय सुरक्षा परिषद पण 365 म्हणजे वर्षभर ही सुरक्षेविषयी काम करत असते. अनेक कारखान्यामध्ये जाते, साईटला, कन्स्ट्रक्शन साईटला जाते, त्यांना ट्रेनिंग देते, ऑडिट करते, इन्स्पेक्शन करते, अशा गोष्टी ठराविक असतात. पण एक दिवस असा असावा की एक लोकांच्यामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून 4 मार्च 1972ला हा पहिला दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस असा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ठरवण्यात आला. त्याप्रमाणे हर एक इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. जसे दिवस पुढे होत गेले तसे ह्या दिवसाचं फार महत्त्व वाढत गेलं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, छोटी असो मोठी असो, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात झाला की त्यात प्रत्येक कामगारांची सहभाग वाढत गेला. त्यामुळं एका दिवसात प्रत्येक हा कार्यक्रम छोटा पडू लागला. म्हणून काही वर्षांनी हा दिवस होता राष्ट्रीय सुरक्षा दिवस, हा राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून करण्यात आला. आणि ह्या आठवड्यामध्ये कारखान्यामध्ये वेगळे उपक्रम घेतले जातात सुरक्षतेविषयी लोकांच्यामध्ये जागृत होण्यासाठी. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात, तुमच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते, नंतर ज्या कारखान्याच्या कॉलनी मोठ्या आहेत त्या कॉलनीमध्ये जाऊन कारखान्याचे जे सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांचे काही अधिकारी आहेत, ते जाऊन तिथल्या महिलांना किंवा तिथल्या मुलांना सुरक्षेचे नियम सांगतात. LPG कसं वापरायचं, घरात इलेक्ट्रिसिटी कसं वापरायचं, अशा गोष्टी अनेक हे आठवड्यात करतात. आणि अजून सांगायला मला खुशी वाटेल का हा दिवस आठवडा इतका जोरात साजरा केला जातो की त्याला फारच महत्त्व आलं. अनेक ॲक्टिव्हिटी लोक करायला लागली. म्हणून ह्या वर्षीपासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं असं ठरवण्यात आलेलं की हा सुरक्षा महिना म्हणून पाळावा. 4 मार्च ते 3 एप्रिल ह्या महिन्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईटनी किंवा वेगवेगळ्या आस्थापनांनी हा एक महिन्यामध्ये वेगवेगळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्या कामगाराला कसं ज्ञात करता येईल ह्या दृष्टीनं त्यांनी कार्यक्रम करावा, हा एक महिना ठेवण्याचा उद्देश आहे. अरे वा.
असं तुम्ही म्हणालात की उद्योगधंदे किंवा कारखाने आणि बांधकाम ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, पण मग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण ह्याचा उपयोग केला जातो का? ह्या दिवसाची व्याप्ती आता वाढलेली आहे. हां हां. पूर्वी ज्यावेळेस चालू झाला हा फक्त कारखान्यापुरता सीमित होता. नंतर तो बांधकाम व्यवसायात गेला. आता ह्याची व्याप्ती फारच वाढलेली आहे. हा जो दिवस साजरा केला जातो स्टेट गव्हर्नमेंट लेवलला साजरा जातो. अच्छा. कारण स्टेट गव्हर्नमेंट ह्या निमित्तानं जे कारखान्याचं डिपार्टमेंट आहे ह्या निमित्तानं ते वेगवेगळ्या स्पर्धा घेतात कारखान्यांच्या, आणि जे कारखाने त्यामध्ये विनर आहेत त्यावेळेस त्यांचं बक्षीस 4 मार्चला दिलं आदरणीय मंत्री असतील किंवा सरकारचे मोठे मोठे अधिकारी असतील त्यांच्या हस्ते त्यांना हे वितरण केलं जातं. तसेच राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या न्यूज चॅनलला किंवा ह्या आपण जसं आकाशवाणी करतो तसं दूरदर्शनला वगैरे अनेक मुलाखती घेतल्या जातात आणि ह्या दिवसाचं महत्त्व लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा उद्देश एकच आहे की लोकांच्यामध्ये एक सुरक्षेविषयी जागरूकता यावी. आता तुम्हाला माहीतच असेल की काय सुरक्षा हा फार मोठा सब्जेक्ट आहे. हो ना. हा लिमिटेड नाही आहे. आपण सुरक्षा म्हटलं तर कारखाना पण आहे, तुमच्या बांधकाम क्षेत्र पण आहे, सर्व्हिस सेक्टर पण आहे किंवा आस्थापना पण आहेत, तसंच रोड सेफ्टी. अरे वा. रोड पण आहेत. कारण रोडवरती जितके अपघात होतात आपल्या राष्ट्रामध्ये, हो ना. जवळजवळ दरवर्षी 1,60,000 लोक रस्त्यावरती मृत्युमुखी पडतात. ही वाईट घटना आहे. त्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं बरेच प्रयत्न केले आहे, पण हे एका सरकारचे हे प्रयत्न अपुरे आहेत. तर त्यासाठी सर्वसामान्यांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही राष्ट्रीय सुरक्षा दिवस बरोबरच रस्ते सुरक्षा महिना म्हणून असतो. अरे वा. जानेवारीमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी ह्या महिन्यात साजरा केला जातो. तर आम्ही त्याला बरेच उत्स्फूर्त प्रतिसाद देतो. लोकांना वेगवेगळ्या व्हिडिओ छोट्या छोट्या क्लिप्स बनवतो. काही वेळेला आम्ही दूरदर्शन पण त्या दाखवलेले आहेत की लोकांच्या मध्ये जागरूकता होईल. आणि अशा छोट्या छोट्या ज्या व्हिडिओ आहेत 4 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या, ती आमची एक संकेतस्थळ आहे, त्याला आपण वेबसाईट म्हणतो. त्या वेबसाईटवर आम्ही फ्री डाउनलोड करण्यासाठी दिलेली आहेत. अरे वा. तर जी सामान्य माणसं आहेत ते त्या संकेतस्थळावर व्हिजिट करून ते डाउनलोड करून बघू शकतात. त्यात काही रस्ता सुरक्षा, हेल्मेटची काय महत्त्व आहे सुरक्षेमध्ये, इलेक्ट्रिसिटी, फायर सेफ्टी, अशा छोट्या छोट्या क्लिप आहेत. त्या माझी लोकांना विनंती आहे की कृपया त्या साईटला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ बघत जा. साईट सांगा. त्या संकेतस्थळाचं ॲड्रेस आहे www.nsc.org.in. ज्यावेळेस तुम्ही हे ओपन केल्यानंतर तळाला म्हणजे शेवटच्या होम पेजलाच एकदम एंडला तुम्हाला हे सगळे व्हिडिओ दिसतील. वा, छान. म्हणजे मला सर असं विचारायचं होतं की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आता कम्प्युटरवर खूप वेळ काम केलं जातं किंवा हे जे इन्स्टंट डिलिव्हरी बॉयज वगैरे. करेक्ट. त्याच्यासाठी असा काही कायदा नव्हता. दॅट इज इन्फॉर्मल सेक्टर जे डिलिव्हरी बॉईज वगैरे आहेत. तर आत्ताच आम्ही एक आंतरराष्ट्रीय म्हणजे आशिया पॅसिफिक रिजनमध्ये आम्ही एक कॉन्फरन्स केली. सेफ्टी हेल्थ अँड एन्व्हायरमेंट म्हणतो आम्ही त्याला, नोव्हेंबरमध्ये केली. त्यावेळेला हा आम्ही मुद्दा उचलून धरलेला होता. जे इन्फॉर्मल सेक्टर आहेत, जे डिलिव्हरी बॉय आहेत, त्यांची सुरक्षेविषयी काय, की लोकांच्या काय अपेक्षा आहेत. विदिन 15 मिनिट, विदिन 10 मिनिट तुमची डिलिव्हरी होईल. तर त्याच्यामुळे बरेच अपघात होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीवरती चर्चा झालेली होती त्या कॉन्फरन्समध्ये आणि त्याचे एक्सपर्ट होते ते आम्ही डेव्हलप्ड कंट्रीमधून बोलवलेले. काही मलेशियामधून होते, काही सिंगापूरमध्ये होते, काही ऑस्ट्रेलियामधून होते. त्या लोकांचे तिथले अनुभव आणि आपल्यामध्ये जे सुरक्षेविषयीमध्ये काम करतात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या अनुभवानं आम्ही काही रिकमेंडेशन्स म्हणा किंवा एक हे मांडलेलं आहे ते आम्ही सरकारला सादर पण केलेलं आहे. आणि सांगायला चांगली गोष्ट वाटते की सध्याच आपल्या केंद्रीय सरकार आहे त्यांनी अशी जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ज्याला आपण झोमॅटो किंवा फ्लिपकार्ट किंवा जे स्विगी आहेत त्यांना एक डायरेक्शन दिलेलं आहे, नोटिफिकेशन काढलेलं आहे की जो तुम्ही टायमिंग टाकलेला आहे डिलिव्हरीचा तो काढून टाका. ही चांगली मुवमेंट आहे गव्हर्नमेंटची. आणि मला वाटते की आता एक नवीन OSH कोड म्हणून येतो, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ वर्किंग कंडिशन कोड. अच्छा. ह्या कोडमध्ये ह्या सगळ्या वर्कर्सना म्हणजे आपण गिग वर्कर म्हणतो, इन्फॉर्मल जे वर्कर आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या सुरक्षेच्या विषयी किंवा त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याविषयी बऱ्याच अशा सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. आणि हा कोड 2020ला आलेला आहे. ते 25 नोव्हेंबर 2025 पासून त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने केलेली आहे. आता प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे ते कोड आहेत
त्या कोडवरती आपले नियम बनवणे आणि ते आपल्या राज्यामध्ये अवलंबणे आणि एन्फोर्समेंट करणे हे आता काय चालू आहेत. बरीच आपल्या महाराष्ट्राची बरीच प्रगती आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा डेव्हलप आपले राज्य आहेत ते पुढे गेलेले आहेत. खरं आहे. आणि खूप चांगली माहिती तुम्ही देताय की अशा प्रकारे सगळ्या कामगारांसाठी किंवा जिथे आवश्यकता आहे तिथे या गोष्टी केल्या जातात. पण इतकी काळजी घेऊन पण बऱ्याच वेळा ह्या सगळ्या नियमांचं पालन केलं जात नाही. मग अशा वेळी राष्ट्रीय सुरक्षा परिषद काय करते? राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही एन्फोर्समेंट नाही करत, कारण एन्फोर्समेंट करण्यासाठी राज्य सरकारांच्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आहेत. तुम्ही ऐकलंच असेल, एक फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणून एक असतात, कारण ते त्या कायद्याच्या अंतर्गत ते प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन सेफ्टीविषयी ज्या ज्या उपाययोजना करायच्या असतात, म्हणजे धोके टाळण्यासाठी, हजार्ड टाळण्यासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत की नाही त्या कायद्याप्रमाणे जो एक फॅक्टरी ॲक्ट 1948 आहेत आणि तसेच स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, त्या रूलप्रमाणे केलेत की नाहीत हे फॅक्टरी इन्स्पेक्टर जाऊन चेक करतात आणि त्याला तसं ते मॅनेजमेंटला गायडन्स देतात किंवा मार्गदर्शन करतात की तुम्ही असं असं करा. ते करूनसुद्धा नाही ऐकले तर फॅक्टरी इन्स्पेक्टरला अधिकार आहेत त्या कायद्यामध्ये की ते त्यांना प्रोसिक्यूट करू शकतात. नंतर ते कोर्टात सुद्धा केस जाऊ शकते. असे नियम आहेत. त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद काम करत नाही. राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही इंडिपेंडेंट एक बॉडी आहे. तिचा उद्देश हा आहे की लोकांच्या मध्ये सुरक्षतेविषयी जागरूकता निर्माण करणे. हा उद्देश असल्यामुळे ह्या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. खूप छान सर. खूपच महत्त्वाची अशी माहिती आज तुमच्याकडून मिळते. पण कार्यक्रमाची वेळ मात्र आपल्याला पाळावी लागते. तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? श्रोत्यांना मी एकच सांगू शकेन, कारण सुरक्षा ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. त्याला आपण मराठीत जबाबदारी म्हणतो. असं नाही आहे की मी कारखान्यात गेलो की माझ्या मालकाची किंवा माझ्या अधिकाऱ्याची जबाबदारी, प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्ही कारखान्यातच का, तुम्ही घरात असताना तिथं पण सुरक्षा फार महत्त्वाची आहे. रस्त्यावर चालताना आपण मुंबईमध्ये बरेच लोक आपण ट्रेननं प्रवास करतो, लोकल ट्रेन, ती परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. तर तिथं पण आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे. कुठलंही काम करत असताना एक मिनिट किंवा 2 मिनिटं द्या आणि विचार करा, अरे बाबा ह्याच्यामध्ये काय धोका आहे, ह्या धोक्यापासून मला कसं वाचवता येईल, तर तुम्ही त्या कामात सुरक्षित राहाल. हेच मी लोकांना सांगू शकेल. आणखीन एकच सांगेन, सुरक्षितता हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक मनुष्याने, कोणी असो, पुरुष असो, स्त्री असो, मूल असो, काम करताना, चालताना, प्रवास करताना जे सुरक्षितेचे काही नियम आहेत त्याचं पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण रस्त्यावरती चालताना माहितीच आहे तुम्हाला, वेगवेगळे नियम आहेत. ते नियम पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्यच आहे. नाहीतर काय होतं की आपण सरकारला दोषी देतो. सरकारला दोषी देण्यापेक्षा आपण काय करतो ह्याच्याकडे आपण महत्त्व दिलं पाहिजे. तरच डेव्हलप्ड नेशन, विकसनशील भारत, तर ते विकसित भारतासाठी हे प्रत्येकाचं सुरक्षितेमध्ये अनमोल योगदान हवं आहे. आणि मला खात्री आहे आपले नागरिक जागरूक आहेत आणि ते ह्या दृष्टिकोनात निश्चितच सुरक्षेच्या बाबतीतचे सगळे कायदे आहेत, कानून आहेत, जे नियम आहेत त्याचं पालन करतील. खरंच आहे सर. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि एवढी मौलिक माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. कारण तुम्ही चांगले प्रश्न विचारले आणि मला अशी अपेक्षा आहे ह्याच प्रश्न उत्तरातून आपला ह्या संवादाचा सोसायटीमध्ये काय फायदा झाला, मृत्यूची जे अपघात होता त्याची काही संख्या जरी कमी झाली तर ह्याचा उद्देश सफल होईल असं मी मानतो. आणि परत एकदा आकाशवाणीला धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. धन्यवाद. मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव आणि निर्मिती सहाय्य रश्मी महामरे.